सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता तुमच्यासाठी आली आहे। 1 मे पासून सरकारचा नवा नियम या ठिकाणी लागू होतोय। या नियमात न बसणाऱ्यांची घरे व शेती आता जप्त होणार। नवा कायदा लागू होणार। सर्व रडणार। 2 मिनिटे वेळ काढून नक्की या ठिकाणी कोणता कायदा घरे आणि शेतींसाठी लागू केलाय बघा। आता सावधान व्हा। 1 मे नंतर संपूर्ण देशभरामध्ये तुमच्या नावावर असणारी घरं आणि तुमच्या नावावर असणारी शेती याबद्दल नवीन नियम आता या ठिकाणी लागू होणार आहे। यानुसार अनेकांची शेती या नियमात जर बसत नसेल तर जप्त देखील होणार आहे। अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या आहेत। त्यांची संपूर्णपणे आता त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे। खोट्या मार्गाने बनावट पद्धतीने प्रॉपर्टी हस्तगत होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय। तसेच लोकांनी काळा पैसा घरात साठवून इन्कम टॅक्स न भरता प्रॉपर्टी चुकीच्या मार्गाने खरेदी केल्या आहेत। तसेच अनेक शेतकरी असे आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जास्त जमीन आहे आणि अशांसाठी आता तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते। संपूर्ण महाराष्ट्रात नवीन कायदा आता लागू होतोय। या लोकांची घरं जेसीबीनं पाडायला सुरुवात झाली आहे। राज्यातील या जिल्ह्यामध्ये 1 मे पासून या नियमांची अंमलबजावणी कडकपणे या ठिकाणी केली जाणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे या नियमात न बसणाऱ्या नागरिकांची घरे आता पाडली जाणार। मग ते गोरगरीब असोत किंवा श्रीमंत, कोणाचीही घरे असोत, कोणाचाही विचार केला जाणार नाही। महाराष्ट्रातील जी लोक स्वतःच्या घरात राहतात अशा सर्व घरावर 2 ते 3 नवे नियम आता या ठिकाणी 1 मे पासून लागू होत आहेत। आता जी घरं या 2 ते 3 नियमानुसार बसत नाहीत तर ती घरं आता जेसीबीने पाडायला सुरुवात या ठिकाणी होणार। 2 नियम जे आधी पण या ठिकाणी होते ज्याची अंमलबजावणी अतिशय आता वेगळ्या पद्धतीने कडकपणे आता या ठिकाणी चालू होणार आहे। नियमात न बसणारं घर अजिबात शिल्लक ठेवू नका अशा प्रकारचे कडक आदेश या ठिकाणी आता देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। ज्यामुळे घरावर आता जेसीबी वरून जमीन उद्ध्वस्त घरं या ठिकाणी व्हायला अनेक ठिकाणी सुरुवात झाल्या। मग आता कोणते 2 ते 3 नियम लागू झालेत ज्यामुळे लोकांची घरं आता पाडली जाऊ लागलेत। तुमचं घर सुरक्षित आहे की नाही? तुमचं घर या ठिकाणी राहणार आहे, जे राहत असलेलं घर आहे तर ते पाडलं जाणार का? संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 1 मिनिटाच्या आतमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेली सगळी माहिती शेवटपर्यंत व्यवस्थितपर्यंत बघा। पूर्वी घरांना कोणी सुद्धा हात लावत नसायचं। अतिक्रमण वगैरे असलं तर पहिल्यांदा नोटीस द्यायची आणि मग घरांची तोडफोड व्हायची। मग आता सरकारने नवा कायदा कोणता लागू केलाय आणि ज्यामुळे डायरेक्ट कारवाईची सुरुवात या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही सकाळी उठलात आणि घराला नोटीस लावली जाईल आणि एक जेसीबी घरं पाडायला सुरुवात करेल। हा चित्रपट या ठिकाणी तुम्ही पाहिला सुद्धा असेल, तुम्हाला खरं वाटत नसेल, परंतु आता खरंच या ठिकाणी आता होणार आहे। तुमचं जर स्वतःच्या हक्काचं घर असेल तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे, कारण सध्या महाराष्ट्रातील घरांच्या बाबतीत मोठी खळबळ या ठिकाणी उडाल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांच्या स्वप्नातल्या घरावर आता थेट सरकारी जेसीबी चालणार आहे। सरकारने घरांच्या बांधकामाबाबत असे काही नवीन नियम या ठिकाणी आणलेत ज्या 2 ते 3 नियम आहेत जे तुम्ही पाळणार नाहीत त्यांच्या घराची धूळदाण व्हायला या ठिकाणी सुरुवात झाल्या। ज्यांची घरं या नियमात बसणार नाहीत त्यांच्या आता जमीन उचलून केलं जाणार आहे। मग नक्की 2 धोक्याचे नियम कोणती या ठिकाणी लागू करण्यात आलेत आणि ज्यामुळे लोकांच्या घरावर बुलडोजर या ठिकाणी फिरवला जातोय। तुमचं घर आता सुरक्षित आहे की नाही 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं। तुमचं घर सुरक्षित आहे का पाडलं जाणार? काय होणार आहे तुमचं? चला तर मग आता जाणून घेऊया। अत्यंत महत्त्वाच्या माहितीला नीट समजून घेऊया। सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी घरांचे 2 नवे नियम या ठिकाणी 1 मे पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। असा कायदा या ठिकाणी आलाय ज्यामुळे लोकांच्या हक्काची प्रॉपर्टी असेल, लोकांच्या हक्काची घरं असेल तर या ठिकाणी प्रशासनाला पाडायला सुरुवात केल्या। ज्यांनी कोणी ग्रामीण भागात तुम्ही शेतकरी असाल किंवा शहराच्या आउटसाइडला स्वस्त प्लॉट घेऊन तुम्ही उभे केलेली एखादी संपत्ती असेल, बंगला असेल, त्या ठिकाणी घर असेल, खेड्यापाड्यात आपल्या शेतात टोलेजंग अनेकांनी घरं बांधलेली आहेत तर त्यांच्या मोठ्या अडचणीत या ठिकाणी वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण सरकारने जो नवा कायदा आणलाय तो तुम्ही वेळेत समजून नाही घेतला तर तुमचं घर त्या ठिकाणी 2 नियमांच्या चौकटीत नसेल तर नियमात बसत नसेल तर तुमच्या घरावर कारवाई तर या ठिकाणी होणारच। ही कुणीच रोखू शकणार नाही आहे।
रक्ताचं पाणी करून आयुष्यभराची कामे करून या ठिकाणी अनेकांनी घर बांधलंय, पण आता एका मिनिटात हे घर मातीत मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकार आता काय करणार आहे, मोठी धडक मोहीम आता या ठिकाणी राबवणार आहे. सर्व काळं या ठिकाणी जे काय केलंय तर ते बाहेर पडणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात नवीन माहिती लागू झाल्या, ज्यानुसार बेकायदेशीर घर आता नियमाच्या कचाट्यात सापडल्यात. महाराष्ट्रातील 99% घरं जी आहेत तर ती गावागावात बांधलेत आणि नियमशहरी भागात बांधलेत. ज्यांनी शेत जमिनीत स्वतःच्या शेतात घर बांधले आहेत त्यांना सर्वात मोठा नवा नियम या ठिकाणी आता लागू करण्यात येतोय. या नियमामध्ये स्पष्टपणे म्हणलंय 99% घरांच्या बाबतीत एक मोठी कायदेशीर अडचणी आता उभी राहिल्या, म्हणून सरकारने कठोर निर्णय घेतलाय. आता ज्यांनी ग्रामीण भागात किंवा शहरालगत वस्ती करून राहू लागले आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक धोक्याचा इशारा या ठिकाणी आता देऊन टाकल्याचं बातमी समोर येत्या. सरकारने केलेल्या एका मोठ्या पाहणीदरम्यान आता गावाकडे किंवा शहरामध्ये घर बांधत असताना लोक या 2 मुख्य नियमांना कधीच हाताळत नाहीत आणि म्हणूनच सरकारने मोठं पाऊल उचलल्याचं या ठिकाणी आता म्हणलेलं आहे. ज्यांनी शेती जमिनीत आता थाटात घर बांधलंय, ज्यांनी जमिनीचा वापर या ठिकाणी बदलला नाही म्हणजेच गुंटीवारी केली, पण ती आता अजून कागदावरच शेती आहे आणि येणे न करता डायरेक्ट घर बांधलंय, या ठिकाणी अशा सर्वसामान्य जनतेला तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना हे आता नियम टेन्शन देणार आहेत, भांडावून सोडणार आहेत. याच नियमांच्या आधारे घरावर आता हातोडा पडणार आहे. सरकारने नवीन नियमावली आता जाहीर केल्या, त्यामुळे सर्वांना टेन्शन आलंय. ज्यांची घरं या 2 नियमात आता बसणार नाहीत त्यांची घरं आता भुईसपाट केली जाणार आहेत. मग आता कान देणं का, ते 2 नियम कोणते आहेत, तुम्ही पास होताय का नापास होताय, 2 मिनिटे लक्ष काढून बघा. पूर्वी कसं असायचं, हवं तिथं या ठिकाणी तुम्ही कुठे पण घर बांधायचं, कोणी सुद्धा विचारत येत नव्हतं. परंतु सरकारने नवा कायदा लागू केला, शेतात घर बांधा किंवा गावात कुठे या ठिकाणी प्लॉट घेऊन आता घर उभं करा. कसलीच अडचण पहिला नसायची. या ठिकाणी गावठाणात घर असो किंवा गावाबाहेरचं सगळं चालून जायचं, कोण विचारत नव्हतं. परंतु सगळ्यात मोठा एक नवीन नियम आता लागू होतोय, तो म्हणजे तुमच्या घरांच्या लांबी रुंदीचा नियम आहे, तुमच्या घराच्या मापाचा नियम आहे. नवीन हिशोब आलाय. तुमच्या घराचं क्षेत्रफळ या ठिकाणी ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर बाहेर गेलं तर तुमच्या घरावर थेट कारवाई या ठिकाणी टांगती तलवार असणार आहे. घराच्या लांबी रुंदीचं सरकारने गुपित गणित तुम्हाला सांगितलंय. त्या गणितात जर तुमचं घर बसत नसेल, तुमची जमीन जर येणे नसेल, तर तुमची केवळ शेत जमिनीत घर बांधून या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या घरावर कारवाई या ठिकाणी आता अटळ आहे. तुमच्या घराचं माप जर या नियमाच्या बाहेर निघालं तर JCB तुमच्या घरावर सुद्धा येणार. मग ते नवीन जाचक नियम कोणते आहेत, नक्की तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा, कारण अशी घरं आता सोड तोडली जाणार आहेत. लांबी रुंदीची मर्यादा नेमकं किती आहे आणि किती जागा असेल तर तुमचं घर वाचणार आहे आणि कितीच्या पुढे गेल्यावर तुमचं घर JCB द्वारे या ठिकाणी पाडलं जाणार आहे. प्रत्येक घराला या ठिकाणी आता येणे करणं खरंच गरजेचं आहे का, कोणाचं घर सेफ आहे आणि कोणाचं घर धोक्यात आहे हे समजून घेण्यासाठी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत 2 मिनिटे काढून बघणं गरजेचं आहे. आता हा नियम एकदम नवीन असल्याने खूप लोकांना याबद्दलची कल्पना नाही आहे. माणसांनी लाखो रुपये खर्च करून पोटाला चिमटा काढून आपलं स्वतःचं घर या ठिकाणी आता बांधलेलं असतं, पण या ठिकाणी आता ही माहिती तुम्हाला तुमचं हक्काचं घर आता JCBनं पाडलं जाऊ शकतं. डोळ्यात देखत आयुष्यभराची कमाई मातीत तुमची मिळू शकते. म्हणून जर तुम्हाला तुमचं घर कष्टाचे पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ सेकंडही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. मंडळी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण थेट तुमच्या हक्काच्या घरावर कष्टाच्या कमाईवर सरकारने नवीन कायद्याची कुऱ्हाड या ठिकाणी चालवली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी हा नियम बंधनकारक झाला असून विशेषतः ज्यांनी शेतात आणि गावात कुठेतरी गुंटा घेऊन या ठिकाणी आता घर बांधण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा, एक धक्का देणारा नवीन नियम लागू होतोय. पूर्वी काय चालायचं, लोक गुंटा 2 गुंठे जमीन घ्यायचे कुठं पण आणि परवानगी न येता टोले जंग त्या ठिकाणी घर उभं करायचं. आणि तुम्ही जर आता तसं घर उभं केलं असेल तर तुम्हाला धोकादायक आहे. पहिला कागदावरती जागा शेताची नसायचीच. या ठिकाणी सरकारने वारंवार ओरडून सांगितलं होतं की जोवर जमीन बिगार शेती किंवा येणे होत नाही तोवर तिथे वीट सुद्धा ठेवू नका. लोकांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, मनमानी पद्धतीने बांधकाम उरकून घेतलं
आता तोच नियम तुमच्या या ठिकाणी टेन्शनचं काम बनणार आहे. तुमच्या घराचं मोजमाप, जागेचं क्षेत्रफळ सरकारी मर्यादेच्या बाहेर असेल, जागा येणे नसेल, तर तुमचं ते स्वप्नातलं घर बेकायदेशीर ठरवून जमीन उद्ध्वस्त या ठिकाणी आता करण्याची शक्यता आहे. मग सरकारचा तो लांबी रुंदीचा आपल्या घराचा आकडा नेमकं काय आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे. तुमच्या किती जागेत या ठिकाणी जर तुम्ही घर बांधलं असेल तर ते सुरक्षित असू शकतं. सगळं मी तुम्हाला फोडून एक ना एक माहिती पुढे लगेच सांगणार आहे. हा नवा नियम थेट तुमच्या घराच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तुम्ही खेडेगावात राहत असाल, शेतकरी असाल, रानात बंगला बांधला असाल, फार्म हाऊस बांधला असाल, शहरातून येऊन शेती या ठिकाणी जमीन घेऊन तिथे थाटामाटात घर बांधला असाल, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुमच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. आता दुसरीकडे कुठे बघू नका. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आता व्यवस्थित सांगतो. आपलं रक्ताचं पाणी करून बांधलेलं घर सरकार कसं काय तोडणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडला असेल. तर बघा, हीच सर्वात मोठी भीतीदायक गोष्ट आहे. नव्या कायद्यानुसार आता घरांची लांबी रुंदी टेप लावून या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित मोजली जाणार आहे. ती जर सरकारी मर्यादेच्या किंचितही पुढे गेली, तिथे पाडकामाचे आदेश या ठिकाणी तुमच्या दारामध्ये सुद्धा एखादा गेट वगैरे जास्त केला असेल त्या मर्यादेपेक्षा, तरी सुद्धा पाडलं जातील. तुमच्या घरासाठी नक्की किती जागा लागते, किती लिमिट संपल्यावर संकट या ठिकाणी उभं राहणार आहे, हे आत्ताच जाणून घ्यायचं आहे. सध्या आता अनेकांच्या शेतात मोठे महाल उभे केलेत, बंगलं लोकांनी बांधायला सुरुवात केल्या. खास करून शहरी लोक शांततेसाठी गावात त्या ठिकाणी फार्म हाऊस किंवा गुंतवणूक करून घर बांधतात. शहरालगत असे काही प्लॉट विकत घेतात जे मुळात येणे नसतात, ती फक्त शेतजमीन असते. अशा जागेवर कोणतेही बांधकाम पूर्णपणे नियमाबाह्य आता या ठिकाणी मांडलं जातंय. आणि सरकारचं आता स्पष्टपणे ठाम म्हणणं आहे, कोणती भिंत उभी करण्यापूर्वी तुम्हाला ती जमीन बिगर शेती म्हणजेच येणे करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला घ्यावंच लागेल. आता ही प्रोसेस सरकारने इतकी सोपी केल्या की विचार सुद्धा नका, इतकी सोपी आहे. पूर्वीसारखे तालुक्याच्या कचेऱ्यांचे, साहेबांचे उंबरटे झिजवण्याची आता इथून पुढं तुम्हाला गरज अजिबात राहणार नाही. सगळं काय असेल ते आता ऑनलाईन या ठिकाणी पार पडतं. जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर मग तुमचा कोणता नियम लागू होतोय बघा. सरकारने एक विशेष नियमावली आता जाहीर केल्या. नीट ऐका. तुम्ही सामान्य किंवा मध्यमवर्गीय असाल, तुमच्यासाठी FSI म्हणजेच घर बांधण्याची एक ठराविक सीमा सरकारच्या माध्यमातून आता आखून त्या ठिकाणी दिली गेली आहे. जर तुम्हाला तुमच्या शेतात त्या ठिकाणी घर उभं करायचं असेल तर तुमची एकूण शेती साधारण 1 ते 1.5 एकरच्या आसपास जर भरत असेल, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. तर तुम्ही आता काय करायचं आहे, 150 चौरस मीटर म्हणजेच 1600 स्क्वेअर फूट त्या ठिकाणी एवढंच घर बांधकाम करू शकता. आणि जर तुमची शेती 1.5 एकरपेक्षा मोठी असेल तर तुमचं 4300 स्क्वेअर फुटापर्यंतच घर बांधण्याची मुभा सरकारकडून तुम्हाला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. असा हा नियम लागू झालाय. याचा सरळ अर्थ असा की तुमचं शेत मोठं असेल तर तुम्ही 1600 स्क्वेअर फूटचं घर बिंदास्त तुमच्या शेतामध्ये बांधू शकता. पण गडबड कुठे झाल्या, अनेकांनी गावात 2 गुंठे शेती घेतलंय. आता येणे न करताच अव्वाच्या सव्वा मोठं बंगलं बांधून ठेवलेत. अशा घरांवर आता या ठिकाणी कुऱ्हाड कोसळण्याची आता शक्यता आहे. कारण सरकारने आता बजावून सांगितलंय, शेतीमध्ये जर तुम्ही धंदा किंवा फायद्यासाठी बेकायदेशीररित्या या ठिकाणी आता काही घेतलं असेल तर तुमच्या कारवाई ही होतच असते. अनेकांना या सरकारी फेऱ्यात अडकवून मोठं नुकसान आता सोसावं लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. ही सर्व महत्त्वाची माहिती आम्ही उपलब्ध इंटरनेटच्या आधारे गोळा केल्या. तुमच्या भागात नक्की कोणता स्थानिक नियम सध्या लागू आहे, तुम्ही एकदा स्वतःहून आवर्जून तपासून बघून घ्या. आता आपण पाहिलं हे या ठिकाणी सरकारी नियम झाले आणि ती कारवाई या ठिकाणी आता करण्याची वेळ आल्या. पण घाबरून न जाता तुमचं घर वाचवण्यासाठी तुम्हाला नक्की काय काय पावलं उचलायचे आहेत, काय काळजी घ्यायची आहे, इथून पुढे आता नीट समजून घ्या. मी तुम्हाला आता 4 सोप्या स्टेप सांगणार आहे जे तुम्हाला उद्यापासून या ठिकाणी व्यवस्थित डोक्यात ठेवायचं आहे. पहिली स्टेप, तुमच्या घराचा 7-12 उतारा म्हणजे 8 उतारा तपासा. त्यावर या ठिकाणी भोगवटदार वर्ग आहे का ते तुम्ही पहिल्यांदा तपासायचं आहे. तुमची जमीन अजूनही शेती म्हणून नोंदवली असेल आणि तुम्ही तिथे घर बांधलं असेल तर सर्वात आधी तुम्हाला नजराना किंवा रूपांतर शुल्क भरून ती जमीन बिगर शेती म्हणजेच या ठिकाणी आता येणे ऐका हे प्रक्रिया सुरू करावी लागेल. आजकाल ही प्रक्रिया महाभूमी पोर्टलवर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या घराचा नकाशा आणि फ्लॅट. अनेकदा आपल्या गाव पातळीवर कोणाचंही घर कुठेही बांधतो. तुमच्या ग्रामपंचायतीकडून, नगरपालिकेकडून बांधकाम परवानगी
कन्स्ट्रक्शन परवानगी तुम्ही घेतल्या का याची खात्री आत्ताच्या आत्ता तुम्हाला करायची आहे। जर तुमच्याकडे अधिकृत टॅक्स पावती असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे। जर तुम्हाला गुंठेवारी नियमात तुमचं घर बसत आहे का हे तज्ज्ञांकडून वकिलांकडून तुम्ही तपासून घ्यायचं आहे। स्टेप 3, आता पुढची स्टेप, गुंठेवारी भागात जर महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी गुंठेवार नियमीकरण योजना आणली आहे तर अशा योजनेचा लाभ घेऊन ठराविक दंड भरून तुमचं बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करू शकता। त्यामुळेच भविष्यात येणारा JCB कायमचा थांबून जाईल। चौथी आणि सर्वात महत्त्वाची टिप, कोणत्याही अफवावर इथून पुढे तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका। तुम्हाला प्रशासनाकडून कोणती नोटीस आली तर त्याला कायदेशीर उत्तर द्या। कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अशा नोटीस येत असतात। मंडळी, आपल्या स्वप्नांचं एक घर असतं ते वाचवण्यासाठी आपण ते आता काम केलंच पाहिजे। आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, हे सर्व जे नियम आहेत तर ते सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहेत। हे कायदा तुम्ही समजून घ्या व या ठिकाणी आजकाल जे फसवणुकीच्या घटना होऊ लागलेत, जसं की अनेक जण आता म्हणतात शेती जप्त होणार, घर जप्त होणार, परंतु सरकारने सांगितले अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण असं काही होणार नाही आहे। तुम्ही स्वतःची खरेदी केलेली प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीला कोणताही धक्का लावण्याचा अधिकार सरकारला सुद्धा नाही। त्यामुळे घाबरून जाऊ नका। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।